हॅलो. काल ना छानशी निवांत सकाळ होती. स्कूलला वेदांतला सुट्टी होती ना त्यामुळं. मग मी ब्रेकफास्टची तयारी करत होते. तर ब्रेकफास्टमध्ये आज आमच्याकडे होते पोहे, जे नेहमी महाराष्ट्रात प्रत्येक घरात असतात बरं का, आठवड्यातून 1-2 दिवस तसेच. त्यात काय विशेष नव्हतं. भरपूर सारा कांदा, दाणे, मिरची, मीठ आणि थोडेसे साखरेचे दाणे. त्याबरोबर माझं लंचची पण तयारी चालू होती. आज मी लाल भोपळा बनवणार होते लंचमध्ये, पण नंतरची मी शूटिंग घेतली नाही, कारण तो वेळ माझा आणि मुलांचा होता. त्यानंतर मुलं झोपल्यावर मी इथे प्रिंटिंग, आमच्याकडे हा इप्सनचा प्रिंटर आहे, त्याने प्रिंट काढत होते. ह्या मावशी आहेत आमच्या तिथं येणाऱ्या. त्याच्या स्कूलमध्ये आत्ता कम्युनिटी हेल्पर हा प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यासाठी त्याला स्कूलमध्ये तो फोटो द्यायचा होता. आणि मग संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो. पण आम्हाला बाहेर जायला खूप उशीर झाला, कुठे जायचं हे डिसाईड करता करता. तर आम्ही अगदी 8:45-9च्या दरम्यान पोहोचलो होतो. त्यामुळं मंदिर बंद झालं होतं, हे बाणेश्वर आमच्या तिथे जवळ आहे. आम्ही नेहमी जात असतो इथे. ते 8:30ला बंद होतं. मग अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते मिळालं नाही. मग आम्ही डिनरला पण बाहेर गेलो होतो. त्यानंतर मंदिरातून आम्ही गेलो बाहेर डिनरला. हे त्या मंदिराच्या जवळच आहे. यांचं ऑफिस आहे तिथंच आहे. मनभावन म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे गेलो होतो. छान होतं मनभावन थाळी. हे एक राजस्थानी जेवण इथं असतं बघा. छानसं मोठं ताट, त्यात सलग वाट्यांची रांग मांडली होती त्यांनी. आणि ते दादा फार प्रेमाने एक एक वाटी भरत होते. इथे ताक, जलजिरा आणि छान होतं पूर्ण जेवण. त्यातला मालपुआ हा जो वाढला तो मला खूप आवडला. आणि राजस्थानी म्हणलं तर डाळबाटी, गट्टेची सब्जी आणि चुरमा ते तर असतंच, हो की नाही. ते जेवणही उत्तम होतं. मुळात मला जेवणात मला छान आवडतं प्रत्येक जेवणाचा आस्वाद घेऊन. मग ते रोटला, गूळ आणि त्यावर तूप, हे सगळंच छान होतं, चविष्ट होतं. मधून मी मुलांनाही भरवत होते आणि त्यांची रडरड, त्यामुळे मला काही व्यवस्थित शूटिंग घेता आलं नाही. थँक्यू. डू लाईक अँड शेअर.